हिमाचल प्रदेशमध्ये अनेक सुंदर ठिकाणं आहेत, पण हिमालयाच्या कुशीत असा एक सुंदर प्रदेश आहे ज्याच्या सौंदर्याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. आणि आजही तो अनेक प्रवाशांच्या नजरेतून सुटतो. शिमल्यापासून तब्बल 200 किलोमीटर अंतरावरती ही आहे किन्नौर व्हॅली. आणि या किन्नौर व्हॅलीतून जाणाऱ्या हिंदुस्थान तिब्बत मार्गावरती तिब्बतच्या सीमेकडे जाण्याआधी भारताच्या शेवटच्या वस्तीपैकी असलेलं एक छोटंसं पण अविस्मरणीय गाव, हे गाव म्हणजे चिटकुल. चितकुलमध्ये पाऊल टाकताच सर्वात आधी जाणवते ती इथली शुद्ध आणि ताजी हवा. सर्व बाजूनी पसरलेले हे दाट जंगल, उंच उंच देवदार आणि पायीची झाडं या संपूर्ण परिसराला एक वेगळीच ओळख देतात. हिमालयातल्या अनेक भागाप्रमाणेच या जंगलांनी केवळ पर्यावरणच जपलं नाही, तर इथल्या लोकांच्या जीवनशैलीला सुद्धा एक आकार दिला आहे. चितकुलमधल्या बहुतशा पारंपरिक घरं देवदार आणि इथल्या स्थानिक लाकडांपासून बनवलेले आहेत. कडक थंडी, बर्फसृष्टी आणि डोंगराळ वातावरणापासून सामना करण्यासाठी या लाकडी घरांची रचना अतिशय उत्कृष्ट ठरते. विशेष म्हणजे स्पिती व्हॅलीमध्ये बरीचशी घरं माती आणि दगडांनी बनवली जातात. तिथे चितकुलमध्ये लाकूड हेच मुख्य साधन आहे. घराच्या भिंती मजबूत लाकडांच्या तर छप्पर पारंपरिक स्लेट दगडांनी बनवलेलं आहे. निसर्गाशी सुसंगीत असलेली ही वास्तुकला शेकडो वर्षांपासून इथल्या स्थानिकांच्या गरजा पूर्ण करत आली आहे. कदाचित म्हणूनच चितकुलमधलं प्रत्येक घर, प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक लाकडी रचना या गावाची एक वेगळीच कथा सांगताना दिसते. तर हे आहे ते गाव. बरेचसे कन्स्ट्रक्शन चालू आहेत आता, पण लाईफ मध्ये खरंच स्ट्रगल आहे. पण गाव भारी आहे, लोक भारी आहेत, गाव भारी आहे. कालपर्यंत केलेला अट्टाहास. आपण उतरतोय रिव्हर्स साईड इकडे.
इकडे एक थोडासा एक 10-15 मिनिटाचा पॅच आहे. पटापट उतरून खाली रिव्हर जवळ जाऊ. ही आहे ती रिव्हर. हार्डली 10 मिनिटाचा ट्रेक आहे. नाही बोल, हार्डली 10 मिनिटाचा ट्रेक आहे. पोहोचलो आपण. ही आहे ती रिव्हर. चारी बाजू शेवटी ॲडव्हेंचर जे केलं कालपर्यंत ते कुठेतरी सार्थक ठरतं. कारण की व्ह्यूज इथल्या स्वच्छ हवेचं कारण रिमोटनेस नाही, ह्या व्हॅलीला आकर्षक आणि ब्युटिफुल बनवतात ते इथले फॉरेस्ट, डेन्स फॉरेस्ट. बाष्पा नदी, चितकुलची ओळख आणि कदाचित या गावाचं सर्वात सुंदर रूप. काहीतरी होमस्टेज आहेत छोटे लेक साईड आणि गाव आहे. शेवटपर्यंत जाता येत नाही कारण की पुढे जाण्यासाठी बाईकनी पाठीमागच्या गावातूनच एक हे आणावं लागतं. विसरलो मी पण परमिशन आणावं पाठीमागच्या गावातूनच. एक 60-70 किलोमीटर आधीच परमिशन आणावं. त्याशिवाय लोक सोडत नाही. पुढं तर आपण नाच जाणार नाही. तर हाच तो चितकुलचा प्रवास, शेवटचा प्रवास, भारताचं शेवटचं. मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपण पोहोचलो आहोत आपल्या होमस्टे जवळ. हे फॉर ट्रेक करायचं म्हणतायत आणि 10 मिनिटाच्या ट्रेक मध्ये पानी पिलवा दो यार. किन्नर कैलाश का तर असे ही लोक किन्नर कैलाशचा ट्रेक करून आलेत आणि दमलेत आता. नमस्ते.
केलाच का ट्रेक? सो आपण आता होमस्टे सोडतोय. वाजलेत 11:30. ओके, बाय बाय. चला परतीच्या परत चालू. कल्पाकडे निघालो आपण आता.